कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार हरे जय जय विठोबार कुमार हलो हलो बेस कमी करा थोड़ा शार्प है थोड़ा शार्प है ठीक हलो बेस है ना ठीक हलो 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 ठीक हलो हलो विश्वं दर्पणदृश्यमान नगरी तुल्यं निजान्तर्गतं पश्यन्नात्मनि मायया बहिरिवोद्भूतं यथा निद्रया यः साक्षात् कुरुते प्रबोधसमये स्वात्मानमेवाद्वयं तस्मै श्रीगुरुमूर्तये नमः इदं श्रीदक्षिणामूर्तये राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण सुखदा
भरवा तो माधव भरवा हरिचा दासा
भुगवे गोड़े संकट भुगवे गोड़े संकट जैसा केला तैसा होय जैसा केला तैसा होय धावे सोय धरून धावे सोय धरून तुका म्हणे असो सुखे तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा गाऊ मुखे विठोबा मुखे विठोबा देव उभा मागे पुढे देव उभा मागे देव उभा मागे पुढे उगवी गोडे संकट 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 विठोबा रखुमाये ताली वाजवा ताली वाजवा जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा चेक हॅलो 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 भाऊ आवाज शांत करा ना शांत करा मी चालत नाही हमारीच्या दासा काही हमारीच्या दासा काही हमारीच्या दासा काही हरीच्या दासा काही रे ना हरीच्या दासा काही हमारच्या दासा
भय नाही भय नाही तेरा की देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे बायना हे त्रलोके बायना हे त्रलोके देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट संकट उगवी कोडे उगवी कोडे
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। स्वानंद सुख निवासी सद्गुरु महाराज की जय। सद्गुरु वामन बाबा महाराज की जय। सद्गुरु सावळराम बाबा महाराज की जय। मलंगगढ़ मत्स्येंद्रनाथ भगवान की जय। बोलो रे भाई सचंदन के जय। राजाधिराज श्री पंढरीश भगवान की जय। विठाला 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 आम्हा हरीचा दासा काहे
आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. तुका म्हणे असो सुखे, तुका म्हणे असो सुखे, गाऊ मुखे विठोबा. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमालां गन्धरं कञ्जनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संता जिया, दुसरे चरणा संता. बाबाजी गुरुदास तुका, बाबाजी गुरुदास तुका, बाबाजी गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. कलावज्ञ जीवोधरार्थावतारं, कलाङ्काङ्क तेजोदिकामोदिवक्रं. खलानिशवादापनोदारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ते उदारा सोपान देवा, निवृत्ते उदारा सोपान देवा. निवृत्ति उदारा सोपान देवा, निवृत्ति उदारा निवृत्ते उदारा सोपान देवा, निवृत्ते उदारा सोपान देवा. सोपान देवा, निवृत्ति उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवना, मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवना आचरणले देवाची मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आतताय जननी आम्हारीच्या दासा काही, आम्हारीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देव उभा मागे पुढे
उगवी कोडे संकट विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा आणि वारकऱ्यांचा परिचयाचा असा अभंग आहे. म्हणजे जे जे काकडा करतात किंवा भजन करतात त्यांना हा परिचयाचा अभंग आहे आणि ज्यांचा परिचयाचा नाही त्यांचा आज परिचयाचा होईल. विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला दास्य भक्तीचे महात्म्य सांगतात. दास्यत्व भक्तीचे म्हणजेच काय तर जो जो हरिदास असतो त्याला या त्रय लोकांमध्ये कोणाचेच भय नसतो असं तुकोबाराय या ठिकाणी सांगतात. द्वितीय चरणात तुकोबाराय सांगतात देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. कोणाच्या? हरिदासाच्या. म्हणजे हरिदासाच्या मागे पुढे देव उभा असतो. मग तुम्ही म्हणाल आपल्या मागे पुढे देव उभा असतो की नाही? आपले पण असतो, परंतु आपण हरिदास नाही म्हणून आपल्याला तो दिसत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय पुढे सांगतात जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी. म्हणजे काय? याचा अर्थ सरळ सरळ बघा तुम्ही. जैसा केला तैसा होय याचा अर्थ काय लागतो? जसा केला तसा होतो. याचं उदाहरण आपण काकड्याच्या दुसऱ्या मालिकेमध्ये पूर्ण मालिका बघू शकतो. आपण जसं ज्या ज्या भक्ताने ज्या ज्या हरिदासाने जसं जसं त्या भगवंताला ठेवलं तसं तसं तो भगवंत त्याच्यासाठी तो सुलभ होऊन गेला. विठ्ठल विठ्ठल. आणि तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे असो सुखे किंवा सुखी. तुका म्हणे असो सुखी किंवा सुखे धावे गाऊ मुखी विठोबा. म्हणजे जर सुखी व्हायचं असेल तर मुखाने काय करायला लागेल? भगवंताचं नामस्मरण करायला लागेल आणि तेच आपण आज करूयात. विठ्ठल विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्याअगोदर थोडासा परिहार देणे अगत्याचा आहे. तो म्हणजे असा की आज या आपल्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह वडघर गाव म्हणजेच या सप्ताहाचा आता चालू वर्ष आपलं आहे किती? 98 ना? 97 कोण बोला? नाही 98 झाला. 98. आणि या 98 वर्ष म्हणजे फक्त 2 रन बाकी आहेत सेंचुरीला. विठ्ठल विठ्ठल. ही सेंचुरी झाली का आपली आपण शतकवीर होणारच. फिक्स शतकवीर होणार. आणि कुठली? गावाच्या परमार्थाची सेंचुरी आहे. विठ्ठल विठ्ठल. ती सेंचुरी बघण्यासाठी आपण इथं राहोत अशी भगवंताकडे प्रार्थना करूयात आणि सेंचुरी करूनच नंतर आपण सेंचुरी करू मग पुढची. तर दरवर्षीप्रमाणे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहामध्ये तुमच्या प्रेमाच्या आग्रहाने दरवर्षीप्रमाणे मला या एकादशीच्या पावन दिवसामध्ये सेवा करण्याची संधी मिळते. आणि या दिवशी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी थोडासा उशीरच केला यायला. मागच्या वर्षी उशिरा निघलेलो, यावर्षी देवानेच उशिरा आणलं मला इकडं. निघलो आज काही पावसाचा काही त्रास नव्हता. म्हणजे काही गाडी होती, काही एकटं यायचं होतं, असं काही त्रास नव्हता. रस्त्यामध्ये आलो, ट्रॉफिक मिळाली. ती ट्रॉफिक सुटली, पुढे आलो, परत ट्रॉफिक मिळाली. ती ट्रॉफिक सुटली, परत ट्रॉफिक मिळाली. अशा 3 ट्रॉफिकमधून पुढे आलो. त्यानंतर आपल्या गावाकडे येणारा जो सेतू बांधायचा बाकी आहे, अजून सरकारने सेतू बांधून दिला नाही आपल्याला. अजून समुद्रच येतो. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता. विठ्ठल विठ्ठल. अशा जाऊ दे, हे सगळं जाऊ दे. ही भगवंताचीच इच्छा असं आपण म्हणूयात. आणि भगवंताच्या इच्छेनुसार आपल्या बरोबर 11:15 वाजता ज्या वेळेला आपलं कीर्तन संपायला पाहिजे त्या वेळेला सुरू झालंय. याचाच अर्थ कीर्तन किती तासाचं असतं? जोरात बोला. हा, वेळेनुसार जोरात बोलत नाही तुम्ही. विठ्ठल विठ्ठल. काही चिंता करू नका, बरोबर वेळेवर संपणार. म्हणजे 12लाच नाही संपणार, थोडासा उशीर होईल ठरल्याप्रमाणे, थोडासा फक्त. त्याप्रमाणे
या ठिकाणी तुमच्यासमोर उपस्थित आणि अभंग निवडण्याचं कारण की आपण भगवंताला मानतो, परंतु भगवंताचे दास म्हणून किती स्वतःला मानतो, भगवंताचे दास म्हणून मानतो की भगवंताचे स्वामी म्हणून स्वतःला मानतो, याचा उहापोह या अभंगामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करू. आणि ही जी सेवा होईल, या सेवेतून जे काही बरोबर असेल ते सगळे माऊलींचं आहे, तुकोबारायांचं, माझ्या आचार्यांचं आहे. आणि जे काही चुकीचं असेल ते तुमचाच बालक आहे मी, म्हणजे आहेच मी बालक तुमचा, म्हणून तुमचा बालक असल्या कारणाने मला क्षमा करावी, जे काही चुकलं ते. आणि मला शिकवा, परत मला सांगा की बाबा हे चुकलं तुझं, म्हणजे मला बरं पडेल सुधारण्यासाठी. आणि जे काही बरोबर असेल ते माऊलींचं आहे, माऊलींच्या कृपेने मला प्राप्त झालेलं असेल, आचार्यांच्या कृपेने मला प्राप्त झालेलं आहे. आणि तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवा करण्याची आज्ञा मागतो. विठ्ठल तर तुकोबाराय या ठिकाणी दास्यत्व भक्तीचं महात्म्य प्रतिपादन करतात. दास्यत्व, दास म्हणजे काय हो? दास म्हणजे आपल्या भाषेत दासाला काय म्हणतो आपण? सेवक. अजून नोकर. आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो आपण? नोकर. मग या नोकराला कोणाची भीती नाही असं तुकोबाराय सांगतात. वास्तविक पाहू जाता नोकराला कोणाची भीती असते की नाही? जो नोकर असतो त्याला बऱ्याच कशाची भीती असते. जो स्वामी असतो त्याला भीती आहे का कसली? नाही, तो स्वामी आहे ना, तो कशाला, त्याला कशाची, मालक आहे, त्याला कशाची भीती आहे. परंतु नोकराला वास्तविक पाहू जाता बऱ्याच कशाची भीती असते. परंतु या ठिकाणी तुकोबाराय उलट सांगतात. काय? आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रयलोकी. आणि भय नाही या लोकांमध्येच नाही, त्रयलोकामध्ये भय नाही. नवे तर मित्र म्हणे कोठेच भय नाही या हरिदासाला. विठ्ठल विठ्ठल. ते अगोदर आपण भय म्हणजे काय ते पाहू. भय सर्वांना आहे की नाही? कोण आहे का असं ज्याला भयच नाही? म्हणजे निर्भय असं आहे का कोणी? जर निर्भय असा जर कोणी असता तर अंगरक्षकाची गरज लागली नसती. अंगरक्षक मराठी शब्द आहे, समजणार नाही. अजून पलीकडचा बॉडीगार्ड लागतो ना. बॉडीगार्ड आपण बघतो छोटे म्हणजे सरपंचापासून ते पंतप्रधानापर्यंत या सगळ्यांना बॉडीगार्डची आवश्यकता लागते की नाही? अंगरक्षकाची. का लागते? याचा अर्थ त्यांना भय आहे. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही कधी सिंहाला अंगरक्षक घेऊन फिरताना बघितलंय का? सिंहाला सिंहाला कधी बघितलंय अंगरक्षक? सिंह असा बॉडीगार्ड घेऊन. सिंह तो एकटा फिरतो का? राजा आहे ना तो. विठ्ठल विठ्ठल. मग ज्याची सिंह हा राजा आहे म्हणून त्याला भीती नाही कसली. मग याचा अर्थ हरिदास सुद्धा राजा असतील याचा म्हणून त्यांना भीती नाही. विठ्ठल विठ्ठल. परत एकदा असा निश्चय येतो, आपल्याला कशाची भीती असते? भीती आहे हे ठरलं पक्क आहे. भीती भय आहे प्रत्येकाला आहे. कसली भीती असते? कोणाला सत्तेची भीती असते, ती इथं गायलेली नच बरी. कोणाला अपमानाची भीती असते की नाही? एखाद्या मनुष्याने कोणाच्या तरी समोर म्हणजे आपलाच कोणीतरी जवळचा असेल तर चार चौघांमध्ये एखाद्याने आपल्याला काहीतरी सांगितलं किंवा आपल्याला काहीतरी बोलला, बाबा असं नको करू, असं कर, ते त्याच्या भल्यासाठी बरे जरी असलं तरी पण त्याला ती अपमानाची भीती असते की नाही? आता हा माझा अपमान केला. का केला? कारण की त्याला अगोदर त्या कर्माची काय होती? भीती होती. म्हणून त्याला स्वतःचा अपमान वाटू लागलं. विठ्ठल विठ्ठल. कोणाला प्रतिष्ठेची भीती असते. प्रतिष्ठा जी त्याने स्थापन केली असते किंवा त्याला मिळालेली असते ती प्रतिष्ठा नष्ट होऊ नये म्हणून त्याला ते प्रतिष्ठेची भीती असते. आणि याच्याही पलीकडे सर्वांना एकच भीती आहे, मृत्यूची भीती. कोणाला नाही? राजा असो, शिपाई असो, राणी असो किंवा दासी असो, मृत्यूची भीती आहे का नाही त्यांना? कोणाला इथं मृत्यूची भीती नाही असं आहे का? माझ्या सगट नसेल तर सांगा, लगेच गाड्या आहेत भरपूर इथं. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल.
आपण त्या यमाला सांगतो की बाबा यमा उचल रे मला, आणि तो यम घ्यायला आला ना की आपणच सांगतो की ती भारा पडले तो आपल्या फाट्यांचा तो उचलून दे जरा. माहिती आहे तुम्हाला, एक आजी होती, ती आजी भाऱ्या हे घेऊन चाललेली, एकटीच बिचारी राहत होती. आपले फाट्यांना जातो ना आपण, ते फाट्या भारा घ्यायची, फाट्या काढायची, विकायची बाजारामध्ये, येईल त्याच्याने खायची, काय भेटेल खायला ते खायची. पण ती वरून ऊन, पायामध्ये चप्पल नाही, अंगामध्ये नीट कपडे नाही, म्हणून ती त्रासलेली होती जीवनाला. म्हणून ती उन्हामध्ये चालता चालता जंगलामध्ये काय म्हणाली, एकदा झाड दिसलं तिला आणि तो भारा डोक्यावर असताना ते भारा काय करते, ती टाकते झाडाखाली न विश्रांतीसाठी बसते आणि टाकता टाकता म्हणते अशी, तिच्या अंगाला थोडीशी कल येते, ती म्हणते उचल रे यमा बाबा. इतकं बोलल्या यम राजा इथं हाजीर. आता यम बोलल्यानंतर कोण नाही घाबरणार. यम काही ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आलेला नसतो. काला कुट्ट तर दुसरा कुठला वाहन असतो, टोणगा आपल्या भाषेत, विठ्ठल विठ्ठल. ह्या टोणग्यावर बसून तो यम येतो, टोणग्यावर. आपण यमाजवळ गेलेलो बरं, पण टोणगं न झालेलो बरे आयुष्यात. विठ्ठल विठ्ठल. त्याचे दात सरळ नसतात. कुठला दात कुठला दात, श्रीमद भागवतामध्ये लय भारी वर्णन आले त्याचं, ते यमदेवाचं. पण तो सुद्धा परम भागवत आहे. हा परम भागवत आहे, परम भागवत आहे यमराजा सुद्धा, त्याला कमी नका समजू तुम्ही. तो आला त्या आजीजवळ, आला, ती सांगते ए बाबा तू कोण असा दिसणारा, कोण तू? तो सांगते असं काय करते आई, तूच मला बोलवलं ना की यमा उचल मला, आलो मी तुला न्यायला लगेच, टाइमच लागत नाही त्याला, काय आलो मी लगेच न्यायला. ती आई सांगते हा बरं झालं ये पटकन तो भारा उचलून दे मग आता, त्यांना चाल लगेच. मरणाची भीती आहे, इच्छा पण आहे, परंतु तो मृत्यू समोर आल्यानंतर स्वीकारतो का आपण? नाही स्वीकारत. कारण की मरणाची भीती जरी असली तरी त्या मरणाची इच्छा जरी असली तरी त्या मरणाविषयी आपल्याला भीती आहे. विठ्ठल विठ्ठल मग मला सांगा, या मरणाची भीती सुद्धा या हरिदासाला आहे की नाही? तर मरणाची भीती आहे की नाही हे आपण तपासूच. परंतु तुकोबाराय या ठिकाणी काय सांगतात, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रयलोके. म्हणजे या त्रयलोकामध्ये, त्रिभुवनामध्ये या हरिदासांना कसलीच भीती नाही, असं तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. आम्हा हरीच्या दासा काय, आम्हा हरीच्या दासा काय, आम्हा हरीच्या दासा काय, आम्हा हरीच्या दासा काही बळ नाही त्रयलोकी, बळ नाही त्रयलोके, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. विठ्ठल 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 विठ्ठल.
तुकोबाराय या ठिकाणी सांगतात आम्हा हरीच्या दासा काही. अगोदर लक्षात घ्या की तुकोबाराय काय सांगतात आम्हा हरीच्या. आम्हा म्हणजे कोणा, म्हणजे तुकोबाराय सुद्धा त्या ठिकाणी आले, हरिदासांमध्ये तुकोबाराय सुद्धा आले. याचाच अर्थ तुकोबारायांनी सुद्धा हे अनुभवलं आहे की नाही. ज्या अर्थी तुकोबाराया सांगतात की आम्हा हरीच्या दासा काही भय नाहीत राहिलो की, याचाच अर्थ तुकोबारायांना सुद्धा याचा अनुभव आला असेल. त्याशिवाय तुकोबाराय हे आपल्याला बोलू शकत नाही. कारण की आपण पण बघा ना, आपण कुठली गोष्ट दुसऱ्याला सांगत असताना सांगायची आहे तर अगोदर आपल्याला माहीत पाहिजे ना. आपल्यालाच माहीत नाही आणि दुसऱ्याला सांगायला गेलो तर काय होईल, तुम्हाला माहीत आहे काय होईल ते. मला पकवाज वाजवता येत नाही आणि पकवाज वाजवणारा वाजवतोय तो, भले जे काही वाजवत असेल तो जे शिकलेला असेल ते, आणि चालूमध्ये मी त्याला सांगितलं असं नको वाजवू तसं वाजव, आणि वास्तविक पाहू जाता मला येतच नाही. त्याला माहीत आहे मला पकवाज येत नाही, तो ऐकेल का माझा, आणि जरी तात्पुरतं ऐकलं तरी नंतर सोडेल का मला. विठ्ठल विठ्ठल. त्यासाठी स्वतःला अगोदर अनुभव आलेला बरं असतं, म्हणजे दुसऱ्याला समोरच्याला सांगता येतो, तो आपल्याला अधिकार प्राप्त होतो. आणि तसं पाहायला गेलो तुकोबारायांना याचा अनुभव एका जन्माचा आहे का, अनेक जन्माचे तुकोबारायांकडे हे अनुभव आहे. काय हरिदास असल्याचा अनुभव आहे. भगवंताच्या जवळ राहून तुकोबाराय सांगतात, हे आपल्याला सांगतात की आम्हा हरीच्या दासा काही भय नाहीत राहिलो की. आपण सांगतो भय नाही, पण या पृथ्वी तलावर या मृत्यूलोकामध्ये जन्माला येणाऱ्याला प्रत्येकाला भय वाटतं की नाही. मग हरिदास सुद्धा जन्माला येतात की नाही, या मानवी देहामध्येच जन्माला येतात. मग याचाच अर्थ त्यांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा ती वृत्ती, भय नामाची वृत्ती त्यांच्या अंतःकरणाला उत्पन्न होत असेल त्यांच्या अंतःकरणामध्ये. मग तरीसुद्धा त्यांना भय का नाही, तर भय का नाही तर ते जे काही कर्म करतात, जी काही क्रिया करतात, ती क्रिया ते त्यांनी केली, स्वतः केली असे मानतच नाही. म्हणजे काय माहिती आहे का, लक्ष द्या थोडंसं. जो कर्ता असतो तोच भोगता असतो, जो कर्ता नसतो तो भोगता नाही. कसं, हां समजा आता या ठिकाणी आपल्याला कोणीतरी वडापाव आणले बनवून, वडापाव एकादशी आहे, साबुदाणे वडे आणले, चला तुमची इच्छा पूर्ण करू, धन्यवाद आठवण दिल्याबद्दल. हां साबुदाणे वडे आणले आपण, चला आणले. त्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडला, काय पडला प्रश्न, साबुदाणे वडे कोणी आणले, कोणीच सांगितले मी आणले. भले त्याला गुप्तदान द्यायचं असेल, नसेल सांगायचा, परंतु कोणीतरी आणले असतील ना. कोणीच नाही आणले असं आपोआप कसे साबुदाणे वडे, असे साबुदाणे एकत्रित येतील, नंतर ते बटाटा, नंतर शेंगदाणे मिरचे, मग ते एकत्रित येतील, मग ते आपोआप असे गोल होतील, नंतर ते आपोआप चपटे होतील, नंतर आपोआप तेलामध्ये जातील, आपोआप तेलामधून ते शिजतील, नंतर आपल्याकडे येतील. असं होईल का, नाही होणार. का नाही होणार, कारण की त्यांना कोणी त्यांच्यावरती क्रिया केल्याशिवाय ते तयार होतील का, नाही. म्हणजे त्यांचा कोणीतरी कर्ता आहे की नाही. साबुदाणे वडे इथं देणारा कोणीतरी कर्ता आहे, मग तो कर्ता आहे तोच त्याचा भोक्ता होईल ना. ज्याने दान दिले तोच दान त्याला. आपण साबुदाणे वडे दिलेले नाही, मग आपल्याला अधिकार आहे का त्याच्यामधून उत्पन्न होणारं पुण्य जे आपल्या पदरी पाडण्याचा आपल्याला अधिकार आहे का, नाही. कारण की जो कर्ता आहे तोच भोक्ता आहे, जो कर्ता नाही तो भोक्ता नाही. तुम्ही पण बघा, जो कोणी करतो, आता तुम्ही पापकर्म केले तर पाप कोणाच्या वाट्याला येतील, पाप कोणाच्या वाट्याला येतील. पापकर्म केल्यानंतर समजा मी पापकर्म केले तर कोणाच्या वाट्याला येतील ते भोगायला, माझ्या. का, ते कर्माचा कर्ता कोण आहे, मी आहे. आणि मी जर पुण्यकर्म केले तर तरीसुद्धा कोणाला येतील, मला येतील. असं होईल का, मी पाप केले आणि भोगायला तुमच्या वाट्याला, असं आहे का, का नाही. कारण की जो कर्ता आहे तोच भोगता आहे, जो कर्ता नाही तो भोगता नाही. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये पण हे लक्षात ठेवा, जो कर्ता आहे तोच भोगता आहे. विठ्ठल विठ्ठल. मग तुम्ही मला सांगाल की जे हरिदास असतात ते करत नाही का, काही ते क्रिया करत नाही किंवा काही करता नाहीत का. ते करता आहेत, परंतु ते करता स्वतःला मानतच नाही. कारण की हरिदास म्हणजे
सर्व क्रिया ही भगवदाश्रित असते. विठ्ठल विठ्ठल. भक्त हा कुठलीही क्रिया करू दे, हा भगवंताच्या आश्रयाने करतो. म्हणजेच काय, कुठलीही क्रिया करू दे, कुठलीही. तुम्ही म्हणत असाल खालच्यातल्या खालची क्रिया सुद्धा भगवंताच्या आश्रयावर तो करतो. म्हणजे हे मी नाही केलं, कोणी केलं? ते भगवंताने माझ्या करून घेतलं, किंवा ते भगवंत आहे. हे मदची स्तव झाले, परी म्या नाही केले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजेच काय, जो करता आहे तोच भोगता आहे. आणि मग जे काही जो हरिदास असेल, तो भक्त असेल, तो जे काही क्रिया करत असेल ते त्याने केल्या. मग त्या क्रिया जर त्या मानतच नसेल स्वतःला करता, तर मग त्या क्रियेमधून उत्पन्न होणारे पाप पुण्याचे लेश त्याच्या अंगाला लागतील का, किंवा त्याला लागतील का? जर तो मानतच नसेल तर त्याचे सर्व क्रिया ही भगवदाश्रित असतात. वास्तविक हे नाही लागणार, कारण की तो करता स्वतःला मानतच नाही. म्हणून भक्ताला कसलीच भीती नसते. का? कारण की तो स्वतःला करता मानत नाही, म्हणून तो भोक्ता सुद्धा होत नाही. मग भोक्ता कोण होतो त्यांचा? भोक्ता हा भगवंताला व्हावं लागतं त्यांचं. का? कारण ते करता कोणाला मानतात? भगवंताला मानतात म्हणून. पण करता जरी भगवंताला मानत असले तरी पाप पुण्याचे लेश भगवंताला लागतात का? पाप पुण्याचे लेश भगवंताला लागतील का? का लागतील? तो भगवंत आहे. भगवंताला पाप पुण्य हे लेश लागत नाही, कारण की तो भगवंत आहे. याचाच अर्थ जे हरिदास जे काही क्रिया करता जरी भगवंताला मानत असले तरी त्यापासून उत्पन्न होणारे जे काही भोग असतील ते स्वतःला लागत नाही, ते भगवंताकडे पाठवतात. आणि भगवंताकडे पाठवलं, भगवंताला या सगळ्या गोष्टींची गरज नाही. म्हणून हरिदासाला कसलीच भीती नसते. विठ्ठल विठ्ठल. चोराने चोरी केली, मग भीती कोणाला वाटायला पाहिजे? चोराला वाटायला पाहिजे की ज्याच्या घरी चोरी झाली त्याला? पोलिसांची भीती कोणाला पाहिजे? आताच्या चोरांना नाही वाटत, भले ती गोष्ट वेगळी, परंतु भीती कोणाला वाटायला पाहिजे? पोलिसांची. चोराला वाटायला पाहिजे. का? चोरी कोणी केले? त्याने केले, म्हणून त्याला भीती कोणाची वाटते? पोलिसांची भीती कोणाला वाटते? चोराला वाटते. का? त्यांनी चोरी केली. परंतु आत्ताचे चोर मला तरी वाटते असं झालेत की स्वतः चोरी करतात आणि त्या चोरीचे करता स्वतःला मानतच नाही, दुसऱ्यांवर नाव ढकलून देतात. याचा अर्थ ते हरिदास झाले असं नाही मी सांगत. स्वतः चोरी करतो म्हणून त्याला त्या गोष्टीची भीती असते. परंतु तुम्ही चोरी केली नाही, मग तुम्हाला भीती आहे का कसली? नाही. का नाही? कारण की ती चोरी तुम्ही केलीच नाही. याचाच अर्थ त्या गोष्टीची तुम्हाला भीतीसुद्धा, म्हणजे भोगसुद्धा त्या गोष्टीचे तुम्हाला लागणार नाही, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीची भीतीसुद्धा वाटणार नाही. विठ्ठल विठ्ठल. मग आपण सुरुवातीलाच म्हणून आलो की सर्व भीतींच्या सर्वात मोठी भीती कुठली आहे आपल्याला? मृत्यूची भीती, मरणाची भीती आहे की नाही? मग ही मरणाची भीती सुद्धा या हरिदासांना नसते का? तर नसते. का नसते? जगा काळ काय जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. याचाच अर्थ त्यांना भीती आहे का? कसली भीती? तो समोर आला की त्याच्या माथ्यावर पाय देऊन पुढे जातात, परंतु त्याची भीती बाळगत नाही. आणि आताच श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला माहीतच आहे, दरवर्षी सांगतोच मी, परंतु परत एकदा असं वाटतं सांगावं शिक्के काय, म्हणजे की आश्रमामध्ये वर्षोनुवर्ष, किती आता 7 वर्ष झाले असतील, जवळ जास्त 15 वर्ष झाली. आश्रमाला किती वर्ष झाले? तितकीच वर्ष झाली असतील. 15 वर्ष झाली आश्रमातलं श्रीमद भागवत महापुराण संपतच नाही. आपलं 7 दिवसामध्ये संपतो ती गोष्ट वेगळी, परंतु 15 वर्ष झाली भागवत संपत नाही. तर दरवर्षीप्रमाणे कथासार चालू आहे. आणि आचार्यांच्या मुखामधून एक वाक्य आलं त्या दिवशी, ते म्हणजे की
म्हणजे वारकऱ्याने तरी मृत्यूला घाबरू नये, मृत्यूवर प्रेम करावं. विठ्ठल विठ्ठल. आता तुम्ही मना सांगाल तू पण वेडा आणि तुम्ही सगळीच वेडे. मृत्यूवर कोणी प्रेम करतं का? मला सांगा ना, मृत्यूवर कोणी प्रेम करतं का? मी पण मृत्यूवर कोणी प्रेम करेल का? कोणी करेल का प्रेम? कोणी किती पण सांगू दे, लाख सांगू दे मृत्यूवर प्रेम करा, परंतु आपण करू का? ही चुकी आहे ना आपली. विठ्ठल विठ्ठल. अगोदर बाबा विद्यार्थ्यांना सांगत होते, काय सांगत होते की बाबा अभ्यासाला घाबरू नका, अभ्यासाला घाबरू नका, अभ्यासावर प्रेम करा, अभ्यासावर प्रेम करा. त्या अभ्यासाला सांगायचं ये रे बाबा माझ्या अभ्यासा, ये माझ्या मिठीत ये, असं अभ्यासाला विद्यार्थ्यांना सांगत होते. तोपर्यंत चांगलं वाटत होतं ऐकायला, आम्हा विद्यार्थ्यांना चांगलं वाटत होतं. ठीक आहे बाबा, अभ्यासावर प्रेम केल्यानंतर तो अभ्यास आपल्याला अवगत होईल. त्या दिवशी अचानक बाबांनी ठोका टाकला, मृत्यूवर प्रेम करा. आता मृत्यूला सांगला ये रे माझ्या मृत्यू ये. बघितलं ना ते आजीची दशा, तशीच आपली दशा आहे. मृत्यू आला की आपण पळतो, त्याला बोलावतो, आमंत्रण आपणच देतो आणि परत आपणच सांगतो नाही बाबा मला नाही यायचं. मृत्यूवर प्रेम करा पण आपण करत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि तसं पाहायला गेलं तर आपण ज्या गोष्टीवर प्रेम करतो त्या गोष्टीविषयी आपल्याला भीती असते का? ज्या गोष्टीवर आपण प्रेम करतो त्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते का? व्यावहारिक जीवनामध्ये सांगतो मी, परमार्थामधली नाही. परमार्थामध्ये भीती आहेच. ज्या गोष्टीवर प्रेम करतो आसक्ती बुद्धी ठेवूच नाही. प्रेम करायचं असेल तर भगवंतावर करा, बाकी कशावर नका करू. ज्या गोष्टीवर प्रेम करतो जर आपण पाहायला गेलो तर ज्या गोष्टीवर प्रेम करतो त्या गोष्टीची भीती काय, ती गोष्टी आपल्यापासून दूर जाईल हीच आपली भीती असते. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे आपल्याला भीती असते, आपल्या अंतःकरणाला भीती असते. जी गोष्ट आपली प्रिय आहे ती गोष्ट आपल्यापासून दूर जाईल हीच गोष्ट या गोष्टीची आपल्याला भीती असते. म्हणजे त्याची सुद्धा आपल्याला भीती आहे की नाही? आहे. परंतु व्यावहारिक जीवनामध्ये आपण बघतो की असं आपली आई आहे किंवा आपला जवळचा भाऊ आहे किंवा आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याची भीती आपल्याला वाटते का? वाटते का? नाही वाटत. उलट तो जितका आपल्या जवळ असेल तितका आपल्याला चांगलं वाटतं की नाही? आपला प्रिय व्यक्ती आपल्यापासून दूर गेलेला चांगला की जवळ असलेला चांगला? जवळ असलेला चांगला. का? कारण त्याच्यावर आपलं प्रेम आहे, भीती त्याच्याविषयी नाही. परंतु मृत्यूला जर आपण असं केलं की बाबा मृत्यू आहे ना, तो मृत्यू खरंच आपल्या जवळ येऊन राहिला तर काय होईल मग? आपल्यामध्ये सामर्थ्य तर नाही की मृत्यू आपल्या जवळ आल्यानंतर आपण त्या मृत्यूला सांगू थांब जरा 2 वर्ष नंतर ये, थांब अजून 2 नंतर ये, थांब अजून 2 नंतर ये. आपल्याकडं सामर्थ्य नाही. तो मृत्यू तो यम आल्या पहिल्या अगोदर तो यम पण आपल्यासाठी येणार नाही. त्याचे दूतच पाठवतो तो आपल्यासाठी. कुठं पण पाठवतो तो, रस्त्यामध्ये पाठवतो, नवीन तर बाथरूममध्ये सुद्धा पाठवतो तो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्याला इतकी मृत्यूची भीती असते, आपल्याला म्हणतो मी, आपल्याला इतकी मृत्यूची भीती असते की त्या मृत्यूच्या भीतीपोटी आपण किती काय करतो या शरीरासाठी आणि या आपल्याला मिळालेल्या जीवनासाठी. वास्तविक पाहू जाता हा जीवन मिळाल्यानंतर आपण फक्त भगवत भक्ती केली पाहिजे, त्या भगवंताचे दास बनलो पाहिजे. परंतु आपण दास बनत नाही. आपण काय करतो? या शरीराने त्या भगवंताचा दास होता येतं आपल्याला. याच शरीराने जरी हा शरीर नाशवंत असला म्हणजे अनेक नाशांनी संपन्न जरी असला तरी सुद्धा याच शरीराने आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती करता येते. मग तरी सुद्धा आपण काय करतो? भगवंताच्या प्राप्तीकडे न देता आपण विषयांमुखी होऊन जातो, विषयांना बोलतो, विषयांमध्ये गुंतून जातो आणि काय करतो? या शरीराचीच रक्षा करायला आपण हे करतो. म्हणजे आपण भगवंताचे दास व्हायचो तर कोणाचे दास होतो? या शरीराचे दास होतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि तसंही आपण ज्याचं दास बनतो त्यालाच कोणाची भीती नसली पाहिजे, तेव्हा आपल्याला कोणाची भीती नाही राहणार ना. आणि आता समजा आपण एखाद्याच्या, आता आपण बघतो बाहेर आपल्या
गावामध्ये असेल किंवा या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये बघा, कुठं पण बघा, जिकडे काही बघत असू तिकडे बघतो आपण की एखादा प्रतिष्ठित व्यक्ती असतो, त्याच्या हाताखाली 10-12 माणसं असतात किंवा तरुण, आता सध्या तरी तरुणाई जास्त लागली, याच्या हाताखाली 10, त्याच्या हाताखाली 10 असं असतं. म्हणजे पाहावं जाता त्यांचे सेवक म्हणूनच ते राहतात. तो जे काही काम सांगेल ते काम ते करत असतात. ते कशाच्या पोटी काय होणार, त्याचं काय मिळत असेल काय नाही, रात्री दिवसा काय मिळत असेल, परंतु त्याच्या हाताखाली राहतात. का राहतात? स्वतःपेक्षा त्याला मोठं समजतात की नाही ते, म्हणजे त्यांच्या मनामध्ये भले त्याचा दास नाही आपण म्हणू शकत, पण परंतु त्याच्यापेक्षा कमी स्वतःला मानतात. म्हणजे त्याचं कामं हे करतात की नाही, ही लोक त्याची कामं करतात. म्हणजे त्याचाच अर्थ काय, त्याच्यापेक्षा म्हणजे हा त्याचा मालक बनतो नवे तर, आणि हा त्याचा सेवक बनतो. पण तसे बनले असताना एक दिवस काय येतं की भांडणं होतात, आणि तो जो आपण ज्याच्या हाताखाली काम करतो तो काय करतो, दुसऱ्याच कोणाला तरी फोन करतो, आणि तो येतो, आणि तो आल्यानंतर काय करतो, हा त्याच्या पायापाशी जातो. म्हणजे हा आपण म्हणजे जी तरुणाई असेल ती ज्याच्या हाताखाली असतात, एक दिवस असा येतो की जो ज्याच्या हाताखाली असतात तो दुसऱ्याच्या हाताखाली जातो. म्हणजे त्याला त्याची भीती आहे. आपण विज्ञानामध्ये शिकलोय ना, विज्ञानामध्ये ते सापाला पक्ष्याची भीती, पक्ष्याला ती साखली ती अन्न साखली ती बघितली ना. उंदराला सापाची भीती, सापाला, बोला विज्ञान शिकलेत ना तुम्ही, सापाला उंदराची भीती, हा गरुडाची भीती, नंतर त्याला गरुडाला माणसाची भीती. विठ्ठल 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 विठ्ठल. या माणसाची भीती तर कोणाला नाही सध्या, प्राण्यांना जास्त करून आता बघताय तुम्ही. विठ्ठल विठ्ठल म्हणजे त्याला याची भीती, तर त्याला त्याची भीती, तर त्याला त्याची भीती, परंतु ज्याला कोणाचीच भीती नाही अशांचा दास झालो तर आपण मग कसली भीती. आपल्याला माहीत आहे की आपला स्वामी समर्थ आहे, कुठलाही संकट येऊ दे आपल्यावर, आपला स्वामी समर्थ आहे आपली रक्षा करण्यासाठी. हा विश्वास सुद्धा आपल्याला पाहिजे. विठ्ठल 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 तर तसं असल्या कारणामुळं या हरिदासांचा मालकच कोण असतो, दासच कोणाचे असतात हे. संत दासांचा दासांचा, संत दासांचा दासांचा, ओ माझा दास करी द्या, संत दासांचा दासांचा, संत दास करी त्यांचा, म्हणजे कोणाचा, हरिदासांचा दास करी या ठिकाणी सांगतात तो आपल्याला. हरिदासांचा दास करी, संत दासांचा दास, म्हणजे दास करी त्यांचा. आपल्याला हरीचा दास व्हायचा आज. विठ्ठल 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 हरिदासाचा दास, आम्ही ज्याचे दास, पंढरी ये वास. बरोबर. म्हणजेच काय तर आम्ही ज्याचे दास आहोत, तुकोबारा सांगतात, तो कोण आहे, या जगताचा मालक आहे. नवे तर हे जगत ज्याच्यापासून बनले, नवे तर जे काही या जगत जे काही असेल ते सर्व त्या
हा देवांचाही देव, काय कलिकालाचा भेव. मग आता देवांचा जो देव आहे, भागवतामध्ये बाबांनी मागच्या वर्षी सांगितलं होतं की आपण ज्या देवांची स्तुती करतो ते देव ज्याची स्तुती करतात तो देव. विठ्ठल 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 विठ्ठल. मग अशा देवाचे जर आपण दास बनलो तर मग कोणाची भीती आहे आपल्याला? आहे का कोणाची भीती? हेच तुकोबाराया सांगतात काय की आम्हाला भीती नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुकोबाराया सांगत असले की आम्हा हरीच्या दासा काही भय नाहीत. तुकोबाराया तुकोबाराया काय सांगतात? आम्हा. आम्हा म्हणजे काय? आम्हाला, म्हणजे आम्ही सुद्धा आलो. मग तुकोबारायांची ही भाषा मीच्या जोरावर आहे की हरिदासाच्या जोरावर आहे? सांगा ना. आपण गाडीच्या मागं लिहतो नाद करायचा नाही, कोणाच्या बापाला घाबरत नाही असं म्हणतो म्हणतो असं घाबरत नाही. परंतु मला सांगा, हा घाबरत असतो की नाही? घाबरत नाही मग लिहायची गरज काय? घाबरत नाही तर समोरचा ओळखेल हा बाबा याला हा कोणालाच घाबरत नाही, परंतु हा सगळ्यांना घाबरत असतो म्हणून दाखवत असतो की मी कोणाला घाबरत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मग मी कोणाला घाबरत नाही म्हणजे काय? याने स्वतः पहिले त्या मीला घाबरलं पाहिजे तर त्याच्या लक्षात येईल मी कोणाला घाबरत नाही. जर मीलाच घाबरला नाही तर अहंकार झाला तुका म्हणे, अहंकार झाला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, परंतु अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला असं प्रमाण आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पहिली गोष्ट म्हणजे आपलं चुकतंय कुठं माहित आहे का? मी केलं. अहंकार विमूढात्मा कर्ता हमिती मन्यते. अहंकार विमूढात्मा करता अहम इति मन्यते, म्हणून आपलं सगळं चुकतंय. विठ्ठल विठ्ठल. म्हणजेच काय? मी केलं. मी केलं जे ज्या ठिकाणी आलं त्या ठिकाणी संपलं. सप्ताह कोणी केला? आम्ही केला. संपलं त्या ठिकाणी संपलं. किती पण वर्ष होऊ द्या. मग कीर्तन कोणाचं? महाराजाचं. कीर्तनकार महाराजचं कीर्तन आहे का? कीर्तन देवाचं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कीर्तन देवाचं आहे, सेवा त्याच्या वाटायला आहे. कीर्तनकार महाराज नाही, कीर्तनाचे सेवेकरी महाराज. कीर्तनकार जरी तो असला, कीर्तन कोणाचं आहे? देवाचं आहे. भजन कोणी केलं? मी केलं. हरिपाठ कोणी केला? मी केलं. या मी 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 वाया गेला. विठ्ठल विठ्ठल म्हणून वारकऱ्यांनी तरी मी नाही केलं, त्याने करवून घेतलं. काहीही होऊ द्या, त्याने करवून घेतलं. सर्वांनाच गरज आहे याची. काय? माझ्या सगट सर्वांना, आपल्याला सर्वांना गरज आहे काय? की त्याने करून घेतलं. आपण आता श्रावण महिना झाल्यानंतर आपला काय? गणपती बाप्पा आपल्या घरी येतील. मला सांगा, खरंच भगवंताची गणपती बाप्पाची सेवा करण्यासाठी गणपती बाप्पाला आपण घरी आणतो की आरती करायला? विठ्ठल 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 आरती करायला म्हणतो. हा, खरं सांगा कशासाठी? सेवा करायला आणतो की नाही? हो बोला. सेवा करायला हो तरी बोलायला पाहिजे. सेवा करायला आणतो आपण, सेवा करायला आणतो. पण आपल्याकडून सेवा होते का? आपल्याकडून सेवा होतंय का? आपण त्या भगवंताचे सेवक म्हणून राहतो का? की त्या भगवंताला आपण दाखवायला आणतो की माझ्याकडे इतकं इतकं आहे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा ना, एखादा मनुष्य समजा असेल, तो श्रीमंत असेल, धनाने श्रीमंत असेल, दुसऱ्या गोष्टीने श्रीमंत असेल, तो बऱ्याच ठिकाणी काय करतो? गावागावामध्ये ठिकठिकाणी आपल्या ओळखीने पाया पडायला जातो बाप्पाच्या.
गेल्यानंतर काय करतो, तो एखादा मोठा माणूस असतो, तो असं फॉर्च्युनर आहे समजा, आता तीच गाडी मोठी सगळ्यांना ओळखते म्हणून फॉर्च्युनर घेऊन येतो. काय करतो, आल्या आल्या गाडी कुठे लावतो सांगा? दाराच्या समोर लावतो, पायरीच्या जवळ लावतो की नाही? तुम्ही बघितलाय का नाही असा माणूस? त्यालाच आठवा. असा लावतो, लावली गाडी, ती बुटं आहेत डायरेक्ट पायरीवर पाय. त्या घरामध्ये कोण आहेत? गणपती बाप्पा आहेत की नाही? सेवा करण्याकरिता आले का आपण. त्यानंतर त्याच घरामध्ये ती बुटं पायरीवरच काढतो, ते सॉक्स काढतो की नाही काढतो, तसाच निघतो, जातो देवाजवळ जातो आणि देवाची पूजा करतो की देवाला काय करतो? काय? सोना. हा, त्याने काय परिधान केलं? हा, आपली तुलसी माल असते ती आपण मिरवायला पाहिजे, परंतु ते मिरवतात ते सोनं, इतकी जाड चैन, ते कडं सोन्याचे, त्यानंतर 10च्या 10 बोटांना अंगठ्या सोन्याच्या. तो काय करतो, ते हळद कुंकू असेल ते काय असं घेतो आणि असा लावतो, असा ही अंगठ्या देवाच्या मुखावर असा ठेवतो, असा लावतो. कशाकरिता? अंगठ्या दाखवायला. कोणाला? देवाला अंगठ्या दाखवतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा सेव्य भाव झाला का आपला? ही सेवा झाली का भगवंताची? आणि तो जाऊ द्या, तो बाहेरून आला आपल्या घरामध्ये. आपण आरती करताना, आपण पूजा करताना काय करतो? काही जण ती एकच काय ती कंठी आपण भगवंताला परिधान करतो ना, कंठी. रोज त्या कंठीला पाणी मारतो 10 दिवस. तीच कंठी गळ्यामध्ये, ती कोमजू नये म्हणून त्याच कंठीला पाणी मारतो. कशाला आणतो त्या? विठ्ठल विठ्ठल. म्हणून एकच लक्षात ठेवा, भगवंता समोर जायचं असेल तर एकच लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा? तो भगवंत माझा मालक आहे आणि मी भगवंताचा दास आहे, हेच लक्षात ठेवा. बस, बाकी काही करू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि दास्यत्व भक्तीचा अजून एक अर्थ सांगताना असा करण्यात आलाय की दास्यत्व भक्ती म्हणजे दास म्हणजे स्वतःला दास मानायचा आणि समोर येईल त्याला भगवंत मानायचा. कोणीही असो तो, जो भेटे भूत तो मानिजे भगवंत. म्हणजेच जो समोर असेल, कोणीही असू देतो, त्या समोर आला की तो भगवंत आहे असं मानून, मी त्याचा दास आहे असं मानून दास्यत्व भक्ती केली जाते, असं पुराणांमध्ये वर्णन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग तुम्ही म्हणत असाल अशी दास्यत्व भक्ती, दास्यत्व दास 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 दास. दास बनल्याने काय भेटतं? दासाला कोणी मोठं म्हणतं का? नोकराला कोणी मोठं म्हणतं का? नाही म्हणत का? शेवटी तो नोकर आहे. परंतु हा नोकर तसा नोकर आहे का? हा दास तसा दास आहे का? हा कोणाचा? अखिल कोटी ब्रह्मांड नायकाचा राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा तो दास आहे. आणि अशा दासाला तुकोबारे आताच आपलं प्रमाण झालं. काय? दास करी त्यांचा, मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दास. म्हणजेच काय? तर या हरिदासांचे दास व्हायला संत सांगतात की मला या हरिदासांचा दास होऊ द्या. म्हणजे जे संत आहेत त्यांच्या दासांचा दास मला होऊ द्या. मग हा जो प्रमुख हरिदास असेल, जो भगवंताचा दास असेल, तो कसा असेल? आणि पहिली गोष्ट या ठिकाणी तुकोबाऱ्या सांगतात. काय सांगतात? की आम्हा हरीच्या दासा काही भय नाही तर या ठिकाणी फक्त भयच सांगतात. नाटामध्ये तुकोबाऱ्या सांगतात दास्य नाही हरी तैसे हरीचे दास, तैसे हरीचे दास, नाही दया भय मोह चिंताच, नाही दया भय मोह चिंताच, कोणी राहते उदास, कोणी राहते उदास, कटकास भक्तीची धरुनी पाय त्या
त्यजिले जन धरुणी पाय त्यजिले जन धरुणी पाय त्यजिले जन धरुणी पाय त्यजिले जन हरी तैसे हरीचे दास नाही तय भय मोह चिंताचा मोह चिंताचा हो निराहती उदासा बळकटकात भक्तीचे निराहती उदासा बळकटकात भक्तीचे हरी तैसे हरीचे दास या नाही तया भय मोह चिंता आस का नाही कारण की हरी तैसे हरीचे दास विठ्ठल 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 हरी तैसे हरीचे दास म्हणजे काय जसा हरी तसा तसे त्याचे दास मग आता हरीला जर कसलीच नाही कलिकालाचा भेव मग या हरी दासांना कशाला राहील म्हणजे ते हरीला पाप पुण्याचा लेश लागत नाही मग हरिदासांना लागेल का नाही लागणार का हरी तैसे हरीचे दास नाही भय चिंता मोह नाही भय तया मोह चिंता नाही तया भय मोह चिंता आस कर होऊनी उदास बलकटकास भक्तीचे मग हरी तैसे हरीचे दास म्हणून त्यांना भय नाही हरी तैसे हरीचे दास म्हणून त्यांना भय नाही आणि हा झाला हरिदास झाल्यानंतर मग हरिदास झाल्यानंतर भय का नाही याचे उत्तर तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय चरणात सांगा हरिदास झाल्यानंतर काय होतं देव उभा मागे पुढे मग तुम्ही म्हणत असाल फक्त हरिदास झाल्यानंतरच देव मागे पुढे उभा राहतो का असा देव राहत नाही का जर राहत नाही तर मग तुकोबाराय सांगतात विठ्ठल मग आता इथं भगवंत आहे इथं भगवंत आहे मग फक्त हरिदास झाल्यानंतर होतो का तर नाही हरिदास झाल्यानंतर का तो आपल्या का मागे पुढे उभा कारण की ते हरिदासाला दिसतं की माझा भगवंत माझ्या मागे पुढे उभा आहे आणि आपल्याला का दिसत नाही आपल्याला एकच दिसतं मागे पुढे काय आज उपवास उद्या रविवार विठ्ठल 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 आपल्याला एकच दिसतं एकादशी कधी महिन्यातून फक्त 2 बस बाकी सुट्टी एकादशीला इतकंच दिसत असतं आपल्याला तो भगवंत नाही दिसत भगवंत दिसतो एकादशी पुरता हा आई हा बोलल्या विठ्ठल विठ्ठल तुम्हीच बघा दुसऱ्याचं जाऊ दे स्वतःला बघा आपल्याकडच्या भाषेत सांगू
आपल्याकडच्या जास्त जर ती भाषा कमी आहे आपली, चांगली नाही ती, पण भाजीच्या वाराला देव दिसतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाकी दिवसाला देव नसतो का? आपणच तर करून ठेवलाय वारागणिक देव बदलायचा, आपणच करून ठेवलाय. सोमवार आला की चलो महादेवांच्या मंदिरामध्ये, लगेच मंगळवार आला की, बुधवार आला की विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, लगेच गुरुवार आला की दत्त दिगंबरा, साईबाबा पण कोणाचा असतो. त्यानंतर शुक्रवार आला की जय संतोषी माता, शनिवार आला की हनुमंत महाबली, त्यानंतर रविवार आला की मल्हारीची वारी. हसले का तुम्ही? मनातलं नाही बोललो म्हणून. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे तुम्ही सुद्धा मानता हे सगळं. वारागणिक देव आपणच बनवून ठेवलेत. भगवंत आहे एकच, परंतु त्याला वाटून पण आपणच ठेवलंय की हा वार आला की या भगवंताची पूजा, हा वार आला की या भगवंताची पूजा. तरी सुद्धा आपण काय करतो, त्या भगवंताची पूजा करत नाही. किमान ज्या वाराला तुम्ही ठरवलंय तो देव तरी पूजा, पण पूजा बाकी नंतर बघू आपण. परंतु भगवंताला आपण मानतो, पण किती मानतो? फक्त संकटापुरती भगवंताला आपण मानतो. संकटापुरती. रात्री आपल्या 9 ते 11 कीर्तन संपला. रात्री कोणाला खारबावला जायचंय, गाडी नाही काही नाही, खारबावला कोणी आहे का खारबावचं? हां, तर बघा प्रयोग करून. आज रात्री शेवटचाच रात्रीचा आहे आजचा, म्हणून 9 ते 11 कीर्तन. 11ला कीर्तन संपेल, 11:30 इथंच वाचतील. तुम्हाला खारबावला चालत जायचंय. किती मालिका होतील हरिपाठाच्या काकड्याच्या आपल्या? किती मालिका होतील? हनुमान चालीसेत तर हनुमंतरायांना खरंच सांगतो, हनुमंतरायांना फक्त त्याच्याचसाठी ठेवले असं वाटायला लागलं. भूत पिशाचं निकट नाही यावे. बाकी वेळेला हनुमंतराय दिसतच नाही. आणि खरे दास भगवंताचे कोण आहेत? हनुमंतराय आहेत. विठ्ठल विठ्ठल. एखादी रिकामी जागा दिसली की लगेच जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपिशती लोक उजागर, रामदूता लगेच भूत पिशा न. जेव्हा ही पंक्ती येते ना, ही पंक्ती येते, भूत पिशाच निकट नाही यावे, त्यावेळेला काय करतो? जोरात म्हणतो भूत पिशाच निकट नाही यावे. 3 वेळेला एकच पंक्ती म्हणतो, भूत पिशाच निकट नाही यावे. कशासाठी? भीती आहे ना, भीती आहे म्हणून. परंतु याच हनुमंतरायांकडे पाहून जर आपण दास्यत्व भक्ती केली तर रामचरण मनोनी दाखिले रामचरण, मनोनी दाखिले रामचरण, मनोनी दाखिले रामचरण, मनोनी दाखिले रामचरण. दासपानी कादार वंदन पगले, दासपानी कादार हनुमान पगले, दासपानी
उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे भय नाही प्रणके भय नाही प्रेलोके मागे पुढे देव मागे पुढे उगवी कोण संकट उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट संकट उगवी गोडे गोडे उगवी कोडे उगवी कोडे उगवी कोडे उगवी कोडे उगवी कोडे उगवी कोडे उगवी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. मागे पुढे देव उभा असतो. देव सगळीकडेच आहे, परंतु आपली दृष्टी कमी पडते त्याला पाहायला. मग हरिदास झाल्यानंतर त्या हरिदासाला कसलीच भीती का नसते. आता आपण जास्त दुसऱ्या कुठल्या भीतीची जाऊ द्या, आपण थेट मृत्यूच्या भीतीला पाहू. म्हणजे ज्याला मृत्यूची सुद्धा भीती नसते असा हरिदास असतो. का नसते तर आपण पाहू. आता जनाबाईंचा दृष्टांत सर्वांना माहिती आहे, चरित्र सर्वांना माहिती आहे. काय झालं एकदा जनाबाईंवर आळ आलं. कसलं आळ आलं तर चोरीचा. चोरी कशी झालेली होती. ती चोरी केलेली होती का.
चोरी केलेली होती का ती? नाही, तो भगवंत त्या ठिकाणी गेला. ती त्याची लीलाच असते भले. ते भगवंताला दाखवून द्यायचं असतं की माझे दास असे असतात, म्हणून ते सगळे करत असतो तो भगवंत. परंतु त्यासाठी हरिदास व्हायला लागतं तेव्हा. तर भगवंत ठरल्याप्रमाणे जनाबाईंजवळ जातो, फिरवण्यासाठी आला. आल्यानंतर तुझं गाव ओविया मंगली, आता तुझं गाव ओविया मंगली. त्याप्रमाणे ओव्यांमध्ये भगवंत स्वतः भगवंताविषयीच रखमाईच्या पती भगवंत स्वतःलाच म्हणतो, जनाबाईंच्या मागे मागे स्वतःलाच आलवतो. आणि या नादामध्ये भगवंत विसरूनच गेला. काय की काकड्याची वेल झाली, काकडा पण उरकायला आला. आता भक्तांची काकड्याची वेल झाली, भक्त आता काकडा करायला आपल्या मंदिरामध्ये येतील. भगवंताने घाईघाईमध्ये उठला, जनाबाईंना सांगितलं मी चाललो आता. लगेच आला आणि भगवंत जैसे थे तैसे. तसा लगेच भगवंत आल्यानंतर भगवंत घाईघाईमध्ये आपले अलंकार विसरून आला त्या ठिकाणी जनाबाईंजवळ. मग काय झालं, जनाबाईंजवळ विसरून आल्यानंतर या ठिकाणी भगवंताच्या मूर्तीवर अलंकार दिसतच नाही. चोरी झाली. पुजाऱ्यांनी केली सगळीकडं बोंबाबोंब केली, आपल्या भाषेत बोंबाबोंब केली. काय चोरी झाली, कोणी चोरले. तर असतातच हरिदासांच्या मागे काही कमी नसतात. आणि ज्याच्या मागे लागतात त्याने स्वतःला हरिदास सुद्धा म्हणू नये. म्हणजे असं नाही ज्याच्या मागे लोक लागलेले असतात तो हरिदास असतो. हरिदासाच्या मागे लोक लागलेले असतात. म्हणजे जेव्हा समाज एखाद्या भक्ताला जेव्हा समाज पागल म्हणतो किंवा वेडा म्हणतो, तेव्हा समजायचं की हा खरोखर आता चाललंय, मार्गाला लागलंय. पण असं नाही की जो वेडा आहे तो हरिदास आहे. विठ्ठल विठ्ठल त्याप्रमाणे जनाबाईंच्या मागे तर असतीलच ना. ज्या अर्थी भगवंत जनाबाईंच्या जवळ समक्ष भगवंत साक्षात भगवंत जनाबाईंच्या जवळ येत होते, त्या अर्थी जनाबाईंच्या सगळे आयुष्यावर लक्ष ठेवणारे कमी असतील का? नाही. एकाने टाकला असाच एक मुद्दा. काय टाकला, या जनीच्या घरी आपण तपासायला पाहिजे. मला तर तिच्यावरच बोलतो का संशय. ही संशयी लोक खूप वाईट. कधी कुठला संशय घेतील सांगता येत नाही. कुठला पण संशय घेतात. संशय खूप वाईट असतो. त्यातल्या त्यात गैरसमज हा माणसाला अगोदर मारून टाकतो. गैरसमज तसा टाकला जनाबाईंच्या अंगावर आला. जनाबाई, ज्याला कर नाही त्याला डर कशाला, ज्याने केलंच नाही तो घाबरेल कशाला. जनाबाई सांगतात मी का घाबरू, या तपासा माझा घर. यांनी लगेच सुरुवात केली. सर्वांनी, पुजारी आले, सर्व गावात सर्व जमा झाले, गावातली मंडळी सगळ्यांनी जमा होऊन घर तपासले. आणि समोरच भगवंताचे अलंकार समोरच त्या ठिकाणी ते जात्याजवळच पडलेले होते. खोटी. मग काय 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 जनाबाईंना नावं ठेवली. खोटारडी, ही उगाच आपल्याला दाखवण्यासाठी भगवंताची भक्ती करते असं तसं नावं ठेवली आणि तिच्यावर आळ लोटला. आळ लोटल्यानंतर शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. ज्याने चोरी केले त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, म्हणून शूलावर चढवायचं जनाबाईंना असं ठरलं. साक्षात भगवंताची चोरी केली अलंकारांची, म्हणून जनाबाईंना शूलावर चढवलं. म्हणजेच जनाबाईंच्या समोर काय आलं, आपला काळ आला की नाही, मृत्यू आला का नाही जनाबाईंच्या समोर. ज्या अर्थी शूलावर जनाबाईंना चढवलंय त्या अर्थी जनाबाईंना आपल्यासमोर काय आहे, जनाबाईंचा मृत्यू आहे. पण परंतु त्या जनाबाई मानतील तेव्हा ना मृत्यू समोर. आपण असतो तर ऐकूनच अटॅक. तसं जनाबाईंचं नव्हतं ना तसं. का, कारण की त्यांनी केलंच नाही. त्यांनी चोरी केली नाही तर त्या शिक्षा का भोगतील. म्हणून जनाबाई अत्यंत व्याकुल झाल्या. आणि जनाबाईंना शूलावर जेव्हा चढवलं तर जनाबाईंना विचारलं शेवटची इच्छा काय तुमची. जनाबाईंनी सांगितलं थांबा जरा मला काहीतरी बोलू द्या. जनाबाईंनी एक आरोली ठोकली भगवंताला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, असं जनाबाईंनी आरोली ठोकली. पूर्ण अभंगामध्ये बघा
जनाबाईंनी पूर्ण वर्णन केलेलं आहे एकेकाचं. त्याप्रमाणे जनाबाई सांगतात की मला कसली तू मृत्यूची ही शिक्षा कसली देतो. मी सांगितलेलं तुला माझ्याजवळ यायला, मी सांगितलं तू स्वतःहून आलेला त्या भगवंताला जाब विचारावं लागलं. आणि भगवंताला जाब विचारल्यानंतर तो भगवंत कसा आहे, करुणावंत कृपालू तो भगवंत. आणि हरिदास आहेत. जनाबाई साधे सुद्धा आहेत का, जनाबाई हरिदास आहेत. त्यांना कसली भीती, त्यांनी सांगितलं मी चूक केली नाही म्हणजे त्या गोष्टी त्या करता नाहीत म्हणून भोगतासुद्धा त्या गोष्टी ते होणार नाही, म्हणून मृत्यूसुद्धा मी का भोगू. म्हणून थेट भगवंताला जाब विचारलं. आणि भगवंताला जाब विचारल्यानंतर भगवंत त्या भक्तासाठी का नाही, भगवंताला हाक मारण्याची खोटे भक्ताने फक्त की भगवंत स्वतः हजीर होतो. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. भगवंत स्वतः हजीर होतात. भगवंताने काय केलं, त्या शूलाचं पाणी करून टाकलं. आणि जनाबाईंवर आलेला मृत्यू काय केलं, जो काळ होता तो काय केला, नष्ट करून टाकलं. याचाच अर्थ काय, जे हरिदास असतात त्यांच्या मागे पुढे देव उभा असतात. आणि हरिदास हा भगवदाश्रित असतो म्हणून त्यांना भीती नसते. म्हणून भय नाही त्रयलोकी. जनाबाई भगवदाश्रित आहेत. करता ते मानतात का स्वतःला, जे काही केलं ते भगवंताने केलं, भगवंताच्या इच्छेने केलं, म्हणून भगवंतालाच जाब विचारावं. आपण जर केलं असतं तर आपल्यावर म्हणजे जर जनाबाईंनी त्याचे कर्ता मानलं असतं किंवा जनाबाईंचा भगवंतावर विश्वासच नसता की हां भगवंताने हे केलं नाही तर जनाबाईंचं असं झालं असतं की भगवंत आला असता का, नाही. परंतु भगवंतावर विश्वास असल्या कारणामुळं जनाबाईंनी भगवंताला थेट जाब विचारला आणि भगवंताला बोलावलं आणि त्या शूलाचं पाणी करून टाकलं. त्याचप्रमाणे तुकोबाराय तिसऱ्या चरणात सांगतात की जैसा केला तैसा होय दावे सोय धरो नाही. म्हणजेच काय, जैसा केला तैसा होय. सजन कसाया विकू लागे मास माल सावता असं खुरपू लागे. अजून काय याच्यापेक्षा दुसरं उदाहरण काय द्यावं, लगेच सांगतो. आता मांस विकू लागला कोण, भगवंत. परंतु मांस विकण्यासाठी भगवंत जरी स्वतः आला तरी पण त्याच्यासाठी काय व्हावं लागेल, आपण सजन कसाया झाल्यानंतर भगवंत मांस विकायला येतो. आणि आता काय करतात, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अगोदर सजन कसाया बना, नंतर विकू लागे मांस. नंतर सांगतात की देवाने पण असं चालतंय का कधी कधी. जाऊ द्याचा विषय नाही घेतलाच बरा. हां, तर जैसा केला तैसा होय. म्हणजे जर भगवंताचे आपण दास झालो तर भगवंत आपल्यासाठी, आपण जर भगवंताचे भक्त झालो तर भगवंत आपल्यासाठी आपण जसे ठेवू तसा भगवंत होतो. ते भगवंताला तुम्ही मित्र ठेवला, सखा भाव, तो आपला मित्र. गोविंददासांचं चरित्र येतं आपल्यासमोर, गोविंददासांचं. त्यांनी भगवंताला सख्यत्व या भक्तीने भक्ती केली त्यांची. भगवंत त्यांच्या सोबतच राहायचा, कृष्ण कन्हैया बालकृष्ण सोबतच राहायचा. कुठली पण विधी करताना असू दे, सकाळची विधी करताना पण, पलसाकडे जाताना ती विधी करताना पण भगवंत सोबतच. मग जर त्यांनी केल्यानंतर जर होऊ शकतं तर आपण का नाही, आपण का करत नाही, कारण आपण विषयांमध्ये भुललो आहेत ना. असू द्या, वेळ झाली. त्यानंतर तुकोबाऱ्या सांगतात, काय सांगतात, तुका म्हणे सुखी असो सुखे गाव मुखे विठोबा. वारकरी संप्रदायामध्ये सुख आणि भगवंत म्हणजे देव यांना एकार्थवाची शब्द म्हटले आहे. म्हणजे सुख आणि देव हे वेगळे नाहीतच. सुख म्हणजे देव आणि देव म्हणजे सुख. म्हणजे तुका म्हणे असो सुखे म्हणजे काय, गाऊ मुखे विठोबा. म्हणजे त्या विठोबाला गाऊन गाऊन आपल्याला सुख प्राप्त होईलच, पण त्याचा जर दुसरा अर्थ लावायला गेलो आपण तर त्या विठोबाला गाऊन गाऊन आपण देव होता येतं आपल्याला. विठ्ठल विठ्ठल असा या सर्व अभंगाचा भावार्थ आपल्याला लक्षात घेता आपल्याला एकच लक्षात घ्यायचं आहे, काय, भगवंताचे आपण दास झालो पाहिजेत. फक्त इतकंच लक्षात ठेवा, काय, भगवंताचे दास झालो पाहिजेत, बस, बाकी काही नाही. आता गणपती आल्यानंतर घरामध्ये आपण भगवंताचे दास होऊनच त्याची पूजा करा. त्याला भजायचं असेल त्याचा दास होऊनच भजा, त्याशिवाय आपलं गत्यंतर नाही. कारण की तो आपला मित्र बनावा इतकं तर आपली पात्रता नाही, आपण इतकं तर काही कमवून ठेवलं नाही आपल्याजवळ, म्हणून दास म्हणूनच ठीक आहे.
दासच बना त्या भगवंताचे. आणि दास बनल्यानंतर तो भगवंत आपल्यासाठी देव उभा मागे पुढे, मग आपल्याला कसलीच कमी राहत नाही. नव्हे तर आपल्या त्या विषयांमधून आपण आपोआप बाहेर निघतो. त्यानंतर आपल्याला या संसाराची सुद्धा आपल्याला काही गरज भासत नाही. त्या भगवंत तो भगवंत आणि आपण, बस बाकी काही नाही. असो, या सर्व अभंगामधील जे काही आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला ते सर्व काही माझं नसून ते सर्व माझ्या आचार्यांचं, माझ्या माऊलींचं, माझ्या तुकोबारायांचं असून, आणि जे काही चुकीचं आहे ते सर्व माझ्या बुद्धीचा दोष आहे. आणि तुमचा बालक समजून मला माफ करा. आणि बरोबर 11:15 वाजता सुरुवात झालेली, फक्त 5 मिनटं जास्त झाले. 1 तास बोलण्याचा प्रयत्न केला आणि काही चुकलं असेल तर माफ करा. आणि झालेली सेवा तुमच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली नाराज ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम. वास्तविक पाहू जाता या ठिकाणी माझी बोलण्याची पात्रता नाही आहे, पण तरीसुद्धा, आणि त्यातल्या त्यात समोर जर महाराजांसारखे जर विद्वान माझ्या समोर असतील तर माझी त्यांना पाहिल्यानंतरच आतमधल्या आतमध चक्र फिरले होते. परंतु भगवंताला सांगितलं की भगवंता जशी होईल तशी तूच करून घे. आणि तुम्हाला एकच सांगतो, आता तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये आपल्या या मंदिरामध्ये हरिपाठ होतोय सध्या, रोज हरिपाठ होतो का काका? होतोय. रोज हरिपाठ झाला पाहिजे. आता आपण सुरुवात करूया. आता सुरुवात करायला काही हरकत नाही. सोमवारी होतोय. ज्यांना वेळ असेल त्यांनी प्रत्येक दिवशी दैनंदिन रोजच्या रोज या ठिकाणी हरिपाठ करायचं. हरिपाठ करून फक्त भगवंताची आरती करायची. एक भगवंताची आरती करायची आणि हरिपाठ करायचं. इतकं केलं तरी ना त्या 100व्या वर्षापर्यंत आपला बदल बघा गावामधला, या गावामधला बदल बघा. हरिपाठाचं महात्म्य खूप आहे, म्हणजे हे सांगणं उचित नाही. परंतु हा श्रावण मास आहे, हा महिना आहे, पुरुषोत्तम मास आपण म्हणतो त्याला. हा महिना खूप चांगला असतो. कशासाठी? भक्ती करण्यासाठी. जितकं पुण्य करणार त्याच्या मिळतं. आपण ऐकलंय की नाही हे सगळं? म्हणून पुण्यच केलं पाहिजे. आणि काहीतरी आपण स्वतःहून ठरवलं पाहिजे की या श्रावण महिन्यामध्ये मी असं काहीतरी करेन. संकल्प केला पाहिजे, मी इतकं पारायण करेन ज्ञानेश्वरीचं, किंवा मी हरिपाठ करेन, किंवा इतकं हरिपाठ करेन, किंवा जप करेन, रोज इतका जप करेन, किंवा महिन्याला इतका जप करेन. असं आपल्याकडून घडलं पाहिजे या श्रावण महिन्यामध्ये. आणि त्यातल्या त्यात आपल्याला तर काय, देवाने आपल्याला श्रावण महिन्यामध्येच हा अखंड हरिनाम सप्ताह दिला आहे. त्यामुळे काही दुसरं करायची गरज नाही. म्हणजे दुसरं म्हणजे काय, दुसरं कुठं जायची गरजच नाही. 8 दिवसासाठी आपला सप्ताह करायचा आणि बाकीच्या दिवसामध्ये आपापल्या नामस्मरण जप असेल ते करायचं. आश्रमामध्ये आमच्या एका गुरुबंधूंनी 1108 हरिपाठ करायचा संकल्प केला आहे महिनाभरामध्ये. 1108 दिवसाला 36 हरिपाठ करावे लागतात. खाऊ का मी काही? खूप मोठी गोष्ट आहे. दिवसाला 36 हरिपाठ. आपला एक हरिपाठाला काय होतं ते आपण बघतो. आणि महिनाभरामध्ये 1108 म्हणजे सांगा काय. असं संकल्प आपल्याकडून सुद्धा झालं पाहिजे. पण ते कधी होतील? जेव्हा आपण त्या हरीच्या प्रती दासत्व स्वीकारू, तेव्हाच होईल. आपण त्या भगवंताला मानत जाऊ. कशा? या बाकी सगळ्यांपेक्षा त्या भगवंताला मानणं गरजेचं आहे. आणि त्याला मानलं तरच आपल्याकडून असं संकल्प घडतील. नाहीतर आपला संकल्प महिन्यामध्ये इतके काढीन आपले संकल्प हेच असतात, दुसरे कुठले संकल्प नसतात. असो, जास्त वेळ काही घेत नाही. आधीच उशीर झालाय खूपच. उपवास पण आहे सगळ्यांना, त्याच्यामुळे जास्त ते वडे थंड झालेले असतील. सुरुवातीला आलेले ते आपल्याला ते थंड झालेले असतील, त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. आणि झालेली सेवा
तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो, भगवंताच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल.